नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे नवरात्रीतील 9 दिवसांचा पाठ। याच्यातील आज आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की 5वी माळ आहे, 5वा दिवस आहे। त्याच्या आधी आपण देवीला नैवेद्य अर्पण करूया। नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि। उधगाई उध, उधगाई उध, उध उध उध, आई रेणुका उधगाई उध, आई भवानी माता जगदंबा उधगाई उध उध, आई रेणुका। तुझ्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत देवी हे पोहोचवायचं असेल, नवरात्रीचा सप्तशती पाठ त्या व्यक्तीपर्यंत हा नक्कीच व्हिडिओ पोहोचू दे आणि त्यांच्या मनामधील सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे। त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराट, सुख, संपदा आणि आरोग्य नांदू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना। जगदंबा चला तर मग आजच्या पाठास आपण सुरुवात करूया। आजचा दिवस आहे 5वा दिवस। श्री दुर्गाय नमः। श्री दुर्गा सप्तशती अध्याय 6वा, धूम्रलोचन वध। ध्यान। सर्वज्ञेश्वर भैरवाच्या मांडीवर बसलेल्या परमश्रेष्ठ अशा पद्मावती देवीचे मी चिंतन करतो। ती नागराजावर उपविष्ट असून नागांच्या फण्यांवर शोभून दिसणाऱ्या मण्यांच्या विशाल माळा गळ्यात धारण केल्यामुळे तिचे शरीर कांतिमान झालेले आहे। ती सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे। 3 नेत्र तिची शोभा वाढवित आहेत। तिच्या हातात माला, कुंभ, कपाल व कमळ असून तिच्या मस्तकावरील अर्धचंद्र फार शोभून दिसतं। ओम मेधा ऋषी म्हणाले, हे राजा, देवीचे बोलणे ऐकून शुंभाने पाठविलेल्या त्या दूताला अतिशय संताप आला। त्याने दैत्यराजाकडे जाऊन घडलेला सर्व वृत्तांत सविस्तर कथन केला। ते ऐकून शुंभ अतिशय संतप्त झाला। दैत्यांचा सेनापती धूम्रलोचन याला तो म्हणाला, तू स्वतःचे सैन्य घेऊन जा आणि दृष्ट स्त्रीला तिचे केस धरून ती कितीही विव्हल झाली तरीही बलपूर्वक ओढत येथे घेऊन येईल। त्यावेळी तिच्या रक्षणार्थ जो कोणी उभा टाकेल तो देव, यक्ष वा गंधर्व कोणीही असो, त्यालाही मारून टाक। ऋषी म्हणाले, हे राजा, याप्रमाणे शुंभाची आज्ञा होताच धूम्रलोचन 60,000 दैत्य सैन्य घेऊन त्वरेने तेथे निघाला। तेथे पोहोचल्यावर हिमालयात राहणाऱ्या त्या देवीला पाहून तो मोठ्याने म्हणाला, तू शुंभ निशुंभ यांच्याकडे चल। तू स्वखुशीने माझ्या स्वामीकडे आली नाहीस तर मी तुझ्या केसांना धरून तुला बळाने ओढत फरफटत नेईन। तेव्हा देवी म्हणाली, तुला दैत्यराजाने पाठवलं आहे। तू स्वतः बलवान आहेस आणि समवेत हे सैन्यही घेऊन आला आहेस। अशा वेळी तू मला जबरदस्तीने नेणार असलास तर मी काय करणार? ऋषी म्हणाले, हे राजा, देवीने असे म्हणताच तो धूम्रलोचन दैत्य तिच्याकडे धावला। तेव्हा अंबिकेने नुसत्या हुंकारानेच त्याला भस्म करून टाकलं। त्यानंतर संतप्त झालेल्या असुरांची महान सेना आणि अंबिका यांनी एकमेकांवर तीक्ष्ण बाण, शक्ती आणि परशु यांचा जणू वर्षावच केला।
तेव्हा देवीचे वाहन असलेला सिंह आयाळ पिंजारून आणि क्रोधाने भयंकर गर्जना करून दैत्य सैन्यावर तुटून पडला. त्याने काही दैत्यांचा पंजाच्या तडाख्याने, काहींना आपल्या जबड्याने, तर काही महादैत्यांना खालच्या दाढांनी रगडून घायाळ करून ठार मारले. त्याने आपले तीक्ष्ण नखांनी कित्येकांची पोटे फाडली, तर पंजाच्या फटकाऱ्यांनी कित्येकांची मस्तके धडावेगळी केली. त्याने कित्येकांची मस्तके व हात छिन्न विछिन्न केले. इतकेच नव्हे तर पिंजारलेल्या आयाळीचा तो क्रूर सिंह काहीची पोटे फाडून त्यांच्या अंगातील रक्तही प्यायला. अशा प्रकारे देवीचे वाहन असलेला त्या महाबली सिंहाने अल्पावधीत त्या सर्व सैन्यांचा नाश केला. देवीने धूम्रलोचनाला वध केला आणि तिच्या सिंहाने सर्व सैन्यस मारून टाकले. हे ऐकून ते दैत्याधिपती शुंभाला राग आला. त्याचे ओठ संतापाने थरथरू लागले. त्याने चंड व मुंड या महादैत्यांना आज्ञा केली, तुम्ही प्रचंड सैन्य घेऊन तिकडे जा आणि तिला लवकर घेऊन या. तिच्या केसांना धरून ओढत किंवा बांधून आणा. तसे शक्य होणार नाही असे वाटले तर तिच्याशी युद्ध करा. तुम्ही सर्व असुरांनी आपापल्या आयुधांनी तिला मारा. अशा प्रकारे त्या दृष्ट स्त्रीला मारल्यावर व तिच्या सिंहाला नष्ट केल्यावर ती अंबिका ज्या अवस्थेत पडलेली असेल त्या अवस्थेत तिला येथे घेऊन लवकर या. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सार्वणिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील शुंभ निशुंभ सेनापती धूम्रलोचनाचा वध नावाचा 6वा अध्याय पूर्ण झाला आहे. आता आपण करणार आहोत 7वा अध्याय, चंड व मुंड दैत्यांचा वध. ध्यान. ओम. मी मातंगी देवीचे स्मरण करतो. ती रत्नजडी सिंहासनावर बसून पोपटाची मधुरवाणी ऐकत आहे. ती सावळ्या वर्णाची असून तिने आपले एक पाऊल कमळावर ठेवले आहे. तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर व कंठात कल्हार पुष्पांची माळा धारण केली आहे. ती वीणा वाजवीत आहे. तिने लाल रंगाची साडी परिधान केलेली आहे असून घट्ट अशी चोळी तिला शोभून दिसत आहे. तिच्या हातात शंख पात्र आहे. ललाटावर कुंकू शोभत आहे आणि मधुर मद्यपानामुळे तिच्या मुखावर उन्मत्तपणाचा थोडा प्रभाव जाणवत आहे. ओम. ऋषी म्हणाले, हे राजा, शुंभाची आज्ञा होताच चंडमुंडादी दैत्य आपल्या चतुरंग सैन्यासह शस्त्रास्त्रे सुसज्ज करून देवीला पकडण्यासाठी निघाले. ते गिरिराज हिमालयाच्या सुवर्णमय उंच शिखरावर पोहोचले. त्यांना सिंहावर दृढ बसलेली आणि मंदहास्य करणारी देवी दिसली. तेव्हा ते सर्व दैत्य तिला पकडण्यासाठी धावले. कोणी धनुष्यबाण सज्ज केले तर कोणी तलवारी उपसून तिच्यावर चाल करून गेले. तेव्हा ती अंबिका त्या शत्रूंवर अतिशय संतापली. आत्यंतिक क्रोधेमुळे तिचे मुख काजळाप्रमाणे काळे झाले. तिच्या विस्तीर्ण भालप्रदेशावरील भुवया क्रोधाने वक्र झाल्या आणि त्यातून भयंकर मुख असलेली हाती खडक व पाश घेतलेली काली झपाट्याने प्रकट झाली. विचित्र असे खडवांग धारण केलेली, व्याघ्र चर्म परिधान केलेली आणि नरमुंडांच्या माळ्याने विभूषित अशी ती काली तिच्या अंगावरचे मांस सुकून गेल्यावर अतिशय भयंकर दिसत होती. तिचे मुख विशाल होते. लळणाऱ्या जिभेमुळे ती अधिकच भीषण दिसत होती. तिच्या आत ओढलेल्या डोळ्यात रक्त उतरून ते लालबुंद झाले होते. ती आपल्या गर्जनांनी सर्व दिशा दणाणून टाकीत होती. ती काली मोठमोठ्याने असुरांचा निपात करीत त्या दैत्यसेनेवर तुटून पडली आणि त्यांना भक्षण करू लागली. पार्श्वरक्षक वीर, अंकुशधारी माहूत, योद्धे व घंटा यासह अनेक हत्तींना एकाच हाताने उचलून तोंडात टाकीत होती. त्याचप्रमाणे ती घोडे, सारथी व योद्धांसह अनेक रथ तोंडात टाकून त्यांना आपल्या दाढांनी अतिशय भयानक रीतीने चघळत होती. ती कोणाचे केस पकडून, कोणाची मानगूट धरून, कोणाला दैत्याला पायाखाली शिरडून
तर कोणाला छातीची धडक देऊन ठार करीत होती. असुरांनी फेकलेली शस्त्रे व मोठमोठी अस्त्रे तोंडात पकडून रागाच्या भरात त्यांची दातांनी चूर्ण करीत होती. अशा प्रकारे कालीमातेने दृष्ट आणि बलिष्ठ अशा त्या असुरांचे सैन्य भरकडून टाकले. तिने काहींना खाऊन टाकलं तर काहींना मारून टाकले. काही तलवारींनी मारले गेले, काही खडवांगाच्या तडाख्याने मेले, तर काही असुर तिच्या तीक्ष्ण दातांनी घायाळ होऊन मेले. तेव्हा बलवान असलेले दैत्य सैन्य अल्पावधीतच नष्ट झालेले पाहून संतापलेला चंड अत्यंत भयंकर अशा त्या कालीवर एकदम धावून गेला. त्याचवेळी महादैत्य मुंडाने बाणांचा वर्षाव तिच्यावर केला आणि हजारो चक्रे सोडून त्या भयंकर डोळ्यांच्या देवीला पुरते झाकून टाकले. पण ती अनेक चक्रे त्या देवीच्या मुखात शिरून गडप होऊ लागली. ती चक्रे देवी मुखात जात असताना सूर्याची अनेक बिंबे एका काळ्या मेघाच्या उदरात लुप्त होत आहेत असे भासत होते. तेव्हा विक्राळ तोंडाची, भयंकर दिसणाऱ्या दातांच्या प्रभेमुळे पाहण्यासाठी कठीण इतकी उज्ज्वळ दिसणारी आणि भयंकर गर्जना करणारी ती काली अत्यंत क्रोधाने विकट हास्य करू लागली. मग ती देवी हातात मोठे खडक घेऊन आणि हंकार करून चंडावर धावली. तिने त्याचे केस पकडून त्याचे मस्तक क्षणार्धात धडावेगळे केले. चंड मारला गेला. हे पाहून मुंडही देवीवर धावला. तेव्हा तिने संतापाने खडगाचा प्रहार करून त्यालाही धराशाही केले. त्यावेळी महापराक्रमी अशा चंडमुंडांचा निपात झालेला पाहून उरलेल्या दैत्यसैन्य भयाने व्याकुळ होऊन सर्व दिशांना पळून गेले. त्यानंतर चंड व मुंडाचे मस्तक घेऊन काली चंडिकेपाशी गेली व प्रचंड हास्य करीत म्हणाली, हे देवी, चंड व मुंड हे महापशुच होते. युद्धरूपी यज्ञात त्यांना बळी देऊन मी तुझ्यासाठी उपहार आणले आहे. आता शुंभ व निशुंभ यांना तू स्वतः मार. ऋषी म्हणाले, हे राजा, त्यावेळी कालीने मारून आणलेले चंडमुंड महादैत्यांना पाहून ती कल्याणकर्ती चंडिका तिला मधुर वाणीत म्हणाली, हे देवी, ज्या अर्थी तू चंड व मुंड यांना घेऊन येथे आलीस त्या अर्थी तू लोकांमध्ये चामुंडा नावाने प्रख्यात होशील. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सार्वनिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील चंड मुंड वध नावाचा 7वा अध्याय पूर्ण झाला. श्री देवी पर्णमस्तु. श्री कालीमाता पर्णमस्तु. आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम दुर्गाय नमः लिहायला विसरू नका किंवा ओम क्लीम कालिकाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.